मुंबई हायकोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे। या नोटीशीला उत्तर देण्यासाठी हायकोर्टानं त्यांना 2 आठवड्यांची मुदत दिली आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली। विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजल्यानंतर झालेलं मतदान आणि मोजण्यात आलेल्या मतांची जुळणी झाली पाहिजे, हा मुद्दा कोर्टात मांडण्यात आला। त्यावर आता आकडेवारीबाबत माहिती आपल्याकडे नसल्याचं निवडणूक आयोगानं उत्तर दिलं। त्यानंतर कोर्टाने या प्रकरणी नोटीस बजावली आहे। नोटीस जी आहे ती चीफ इलेक्शन कमिशनला इश्यू करण्यात आलेली आहे। दुसरी जी आहे ती महाराष्ट्राचे इलेक्शन कमिशन जे प्रतिनिधी जे आहेत, चीफ इलेक्टोरल ऑफिसर, त्यांना असं त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि तिसरी नोटीस जी आहे ती युनियन ऑफ इंडिया यांना देण्यात आलेली आहे। 6च्या नंतर झालेलं मतदान हे कसं करून घ्यायचं याच्या संदर्भातली गाईडलाईन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि ती गाईडलाईन अशी आहे की जेवढी माणसं 6 वाजता लाईनीत उभे असतील त्यातल्या शेवटच्या माणसाला पहिल्या नंबरचं द्यावं आणि पहिला जो आहे त्याला प्रोग्रेसिव्हली नंबर त्या ठिकाणी देण्यात यावं, अशी असणारी परिस्थिती आहे। ती पद्धत फॉलो केली की न केली म्हणून आम्ही असं चीफ इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलं होतं की याची माहिती द्यावी। त्यांनी उत्तर जे दिलेलं आहे की ती माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही। त्याच्यामुळे आता कोर्टाने त्यांच्याकडे ती माहिती उपलब्ध आहे का हे विचारायला सांगितलेलं आहे।